नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये 1813 चा सनदी कायदा आणि 1833 चा सनदी कायदा अभ्यास करणार आहोत किंवा त्यावरती चर्चा करणार आहोत. तर आपण 1793 चा सनदी कायदा पाहिला गेल्या व्हिडिओमध्ये. त्यानुसार असं ठरवण्यात आलं होतं की कंपनीला आता इथून पुढं दर 20 वर्षांनी मुदत वाढवून दिली जाईल आणि त्यानुसार 1813 चा चार्टर ॲक्ट किंवा सनदी कायदा करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर 1813 ज्या सनदी कायद्यानुसार तरतुदी करण्यात आल्या त्या अशा होत्या किंवा त्यामधल्या एक तरतुदी आपण पाहूया. तर त्यामध्ये पहिली तरतूद जी होती ती अशी की कंपनीची मुदत जी असेल ती 20 वर्षासाठी वाढवण्यात आली. त्याचबरोबर कंपनीचा जो व्यापार करण्याचा मक्तेदारीचा अधिकार होता किंवा व्यापारामध्ये कंपनीची जी मक्तेदारी होती ती संपुष्टात आणण्यात आली आणि भारतामधला व्यापार खुला करण्यात आला. परंतु चीनसोबतचा जो चहाचा व्यापार होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा तो कायम करण्यात आल्याचा आपल्याला दिसून येतो. आता या तरतुदीमधला जो व्यापारी मक्तेदारीचा अधिकार संपुष्टात आला तो नेमका काय करण्यात आला? तर ब्रिटनमधले किंवा इंग्लंडमधले जे इतर कंपन्या होत्या, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसारख्या ज्या इतर कंपन्या होत्या, त्या कंपन्या भारतामध्ये येऊन व्यापार करू शकत होत्या. म्हणून या कायद्यानुसार तशी तरतूद करण्यात आली की कंपनीचा जो व्यापारी मक्तेदार आहे, त्या व्यापारामध्ये जी कंपनीची मक्तेदारी आहे ती संपुष्टात आणण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ असा की कंपनीचे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक दुकान होतं इंग्लंडचं. तर आता दुसरे अनेक दुकान ईस्ट इंडिया कंपनीसारखे भारतामध्ये येणार होते आणि व्यापार करणार होते. एवढंच त्यामधून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर या कायद्यानुसार अशी तरतूद करण्यात आली की भारतीयांना म्हणजेच भारतातले जे विद्वान असतील, त्याचबरोबर साहित्य असेल किंवा विचारवंत असतील, ह्यासाठी किंवा भारतीय शिक्षणासाठी ₹1,00,000 किंवा ₹1,00,000 तरतूद करण्यात आल्याची आपल्याला दिसून येते. तर 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये या 3 प्रमुख तरतुदी आपल्याला पाहाव्या लागतील आणि त्याच लक्षात घ्याव्या लागतील. आता याच्यानंतरचा जो कायदा आहे म्हणजे कंपनी 20 वर्षांना जी मुदत वाढवणार होती त्यानुसार 1833 चा कायदा किंवा सनदी कायदा आपण म्हणता येईल किंवा चार्टर ॲक्ट म्हणता येईल, ब्रिटिश पार्लमेंटने केलेला आपल्याला दिसून येतो. तर 1833 साली कंपनी ही अधिक मजबूत बनली. म्हणजे आता ती केवळ व्यापारी कार्य करणार नव्हती, तर संपूर्ण राजकीय कार्य कंपनीला करायचं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण असं की 1833च्या अगोदर 1818ला मराठेशाहीचा अस्त झाला, म्हणजेच पेशवाईचा अंत झाला. ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी त्यांचा लढाईमध्ये, युद्धामध्ये पराभव केला आणि संपूर्ण भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली आणि त्याच दृष्टीनं 1833च्या कायद्यानुसार अशी तरतूद करण्यात आली की आता बंगालचा जो गव्हर्नर जनरल असेल तो आता संपूर्ण भारतासाठी कार्य करेल. मग संपूर्ण भारतासाठी कार्य करणारा पहिला जो भारताचा गव्हर्नर जनरल होता तो विल्यम बेंटिंग. विल्यम बेंटिंगला आणखीन अधिकार देण्यात आले. तो आता संपूर्ण भारतासाठी कायदे करू शकणार होता. म्हणजे केंद्रीय सत्ता प्रस्थापित करण्याचा उद्देश ब्रिटिश पार्लमेंटचा दिसून येतो आपल्याला. तर यानुसार विल्यम बेंटिंग म्हणजे भारताचा जो गव्हर्नर जनरल असेल आणि त्याच्या काउन्सिलला संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार असेल आणि जे मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर असतील त्यांचे कायदे करण्याचे अधिकार ते काढून घेतले गेले. म्हणजे आता केंद्रीभूत सत्ता प्रस्थापित झाली. हे आपण या कायद्यानुसार किंवा याच कायद्याच्या तरतुदीनुसार लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर आता जे कायदा करणार होतं गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग त्याला मदत करण्यासाठी एक कायदा सदस्याची तरतूद करण्यात आली होती. म्हणजे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये एक कायदा सदस्य असावा अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली होती. तर लॉर्ड मेकॉले हा पहिला कायदा सदस्य असल्याचं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या कायद्यानुसार एका विधी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा या कायद्यामध्ये असा की ब्रिटिश पार्लमेंटने अशी तरतूद केली की भारतीयांना आता भेदभाव न करता कंपनीच्या सेवेमध्ये कुठल्याही पदावर, कुठल्याही स्थानावर आणि कुठल्याही सेवेवर हे नाकारलं जाणार नव्हतं. कुठल्या आधारावर? तर जात, धर्म, वंश किंवा वर्ग या कुठल्याही आधारावर कंपनी आता भारतीयांसोबत भेदभाव करणार नव्हती. तर 1813 आणि 1833 या 2 कायद्यामध्ये ज्या तरतुदी आपण लक्षात घेतल्या त्या अशा होत्या आणि या कायद्याबद्दल आपल्याला महत्त्वाचे मुद्दे म्हणून एवढंच लक्षात घेतलं लागेल. जर तुम्हाला या व्हिडिओमधील किंवा या कायद्यामधील माहिती आवडली, व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.